राजन या या या, अगं राहू दे राहू दे, ये ऋषी. साहेबा सुखी राहा, सुखी राहा, राहू दे रे. सुखी राहा. नंतरा आज तुम्ही सगळेजण आलात, मला खरंच खूप आनंद झाला. म्हणजे मी असं समजते की तू मला माफ केलंस. मी तुम्हाला सांगितलं ना, माझा तुमच्यावर अजिबात राग नाही. तुम्ही वाईट मानून घेऊ नका. वाईट वाटून घ्यायची गरजच काय आहे. आणि आजी, एक गोष्ट मला कळली, त्याचा खूप आनंद झाला बरं का. म्हणजे तुमची नात, तिचा वाढदिवस आहे आज. त्या वाढदिवसा दिवशी तुम्ही 100 अनाथ मुलांना जेवण, कपडे, वह्या, पुस्तकं दिलेत. हे सगळं ऐकून ना खूप आनंद झाला मला. साहेबा तुला सांगते, आज माझी मोठी नात इथे असती ना तर तिने सुद्धा हेच केलं असतं. हा, ते लक्षात येते ना. तुमचे संस्कार, तुम्ही जसं वागता, जसं बोलता ना, त्याच्यावरून हे नक्की लक्षात येते की तुमची नात पण तुमच्यासारखीच असणार. थँक्यू थँक्यू. वहिनी, माझं खरंच चुकलंय वहिनी. कामिनी, आज घरात काय समारंभ आहे तुला चांगलंच माहिती आहे, तेव्हा आज मला इथे कुठलाही तमाशा नकोय. नाही नाही वहिनी, मी तमाशा करत नाही. मी खरं बोलते. नंतर मला मोठ्या मनाने माफ कर ग. वाटलंस मी तुझे पण पाय धरते. मला माफ कर. तुम्ही उभे का सगळेजण? या ना बसा. पार्वतीताई, अहो सरबत द्या पाहुण्यांना. बसा ना, बस बस. आण. दादा खरंच माझं चुकलंय. मी खरं मनापासून माफी मागते. आणि हे बघ दादा, आजच्या दिवशी मला कोणी माफ करू देत किंवा नको करू देत, पण मला हेच सांगायचंय की मी खरंच बदलले ग वहिनी. मी खरंच बदलले. कामिनी, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे. म्हातारे, आज नाही तुला सगळ्यांसमोर वेडं ठरवलं ना तर नावाची कामिनी नाही मी. नातीला भेटायचंय ना तुला? मग आता बघ माझा डाव. कामिनीचा डाव म्हणजे मी बदलले.